हॅलो हाय नमस्कार अँड वेलकम बॅक टू माय चॅनल मोस्टली फॅसिनेटिंग। तर टायटलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजच्या व्लॉगमध्ये किंवा व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की घरच्या घरी हलव्याचे दागिने कसे बनवायचे, आणि तेही ज्या हलव्याला होल नाहीत, म्हणजे जो हलवा आपण तिळगुळासाठी वापरतो त्या हलव्यांचे दागिने कसे बनवायचे। खरं म्हणजे मी हा व्लॉग जो मकर संक्रांतीचा माझी पहिली मकर संक्रांत हा जो व्लॉग केला आहे त्यामध्ये हा व्हिडिओ मी खरं तर पोस्ट केला आहे की कसं हलव्याचे दागिने मी बनवलेत ते, पण काही एरर आल्यामुळे, नेटवर्क एररमुळे माझा तो व्हिडिओ व्यवस्थित अपलोड झालेला नाही, त्यामुळं मी हा डबल अपलोड करते आहे, फक्त ज्वेलरी मेकिंगचाच ट्युटोरियलचा। तुम्हाला पाहिजे तर तोही व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। जनरली आता ज्या हलव्यांना होल असतं त्याचे दागिने बनवणं कंपॅरेटिव्हली सोपं आहे, पण जे आपण जो तिळगुळात जो हलवा खातो ज्याला वेज नसतात, होल्स नसतात, तर त्यापासून बनवायचं म्हणजे ते चिकटवायचे, आणि ते पेपरला चिटकवण्यापेक्षा मी ते लेसला चिटकवले। तर इथे मी फक्त आपला तिळगुळामधील मोठ्या साईजचा हलवा आणि मोरपीस, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोरपीस मी इथं वापरलेत, आणि त्यानंतर एक लेस होती माझ्याकडं, आणि त्यातच लुक एनहान्स करण्यासाठी ज्वेलरीचा काही मिरर किंवा कुंदन वगैरे असेल तर तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते तुम्ही वापरू शकता। इथे मी मोरपिसाच्या मागे लावण्यासाठी कापड यूज केलं आहे, तुम्ही पेपर देखील यूज करू शकता, किंवा मी इथे फॅब्रिक ग्लू यूज केला आहे, आपण इथे फेविकॉल देखील यूज करू शकतो। तर अतिशय सोप्या प्रकारे, फक्त एवढंच आहे की होलवाले दागिने बनवण्यासाठी थोडा वेळ कमी लागतो, तसे चिटकण्यासाठी जरा जास्त वेळ घेतो, त्यामुळे थोडं हे किचकट काम आहे, त्याला वेळ देऊनच काम केलं पाहिजे। तर अशा प्रकारे मी दागिने बनवलेत। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच।